जालना शहरातील ब्लू लाईन आणि रेड लाईन जे पुढे नाले नद्या याच्यावरती अतिक्रमण झालेले आहे, त्यामुळे उद्भवलेली आहे. ही काळजी त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपत्ती आली, नुकसान झालं, सरकार आर्थिक मदत करेल, पण स्वतःच्या जीविताची हानी, मालमत्तेची हानी होणार नाही. अशा ठिकाणी आपण जरा काळजी घेतली पाहिजे. बांधताना काळजी घेतली पाहिजे, राहताना काळजी घेतली पाहिजे. पण आपत्ती आली त्याला सरकार सामोरं जातच आहे आणि सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी मराठवाड्यामध्ये प्रयत्न करणार आहे. 2 दिवसांवर नवरात्री येऊन ठेपलेली आहे आणि अशातच विश्व हिंदू परिषदेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत आणि गरबामध्ये मुसलमानांना प्रवेश नाकारलेला आहे आणि जर मुस्लिम बांधव गरबासाठी आले तर त्यांना पोलिसांच्या हवाली करा, ताब्यात द्या असं सांगितलेलं आहे. हे बघा, आमच्याकडं पोळ्यानंतर दसरा, दसऱ्यानंतर दिवाळी, दिवाळीनंतर धुरंडी, धुरंडीनंतर पाडवा, हा जो मोसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मोसम आहे. आता प्रामुख्यानं मुलं, मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे. सरसगट आम्ही सगळ्याला दोष देत नाही, पण एकानं केलं तर त्याच्यामध्ये सगळेच येतात. त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं, समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं, आम्हाला आमचे धार्मिक सण करू द्यावं. एकमेकांमध्ये इंटरफेअर करू नये, हा त्या पाठीमागची भावना आहे. त्यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे. काल योगीजीनं यांनी सांगितलं बागेश्वर बाबांनी की जर तुम्ही देशप्रेमी आहे तर राष्ट्रगान म्हणा ना, सगळ्या ठिकाणी चर्चमध्ये म्हणा, मस्जिदमध्ये म्हणा, मंदिरात म्हणा, जनगण म्हणा, म्हणाला काय हरकत आहे, वंदे मातरम म्हणाला काय हरकत आहे, मला समजतच नाही. पण जर देशभक्ती आहे ते हे म्हणालाच पाहिजे, त्यालाही ते विरोध करतात. गरबामध्ये नका म्हणजे नका जाऊ, काय फरक पडतो, नाही जायला पाहिजे. जर मला कुठं बोलवलं तर मी जाईल, मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही. तुम्हाला बोलवलं तर जा आणि न बोलावता जाता याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळ आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महायुती आणि विश्व हिंदू परिषद करते असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. असं आहे, विजय वडेट्टीवार ज्या मुसीमध्ये वाढले ती भावना ते बोलून दाखवतात. विजय वडेट्टीवारावर असा प्रसंग आला तर त्यालाही समजेल काय, तर त्यांचे ते विरोधी पक्षाची भूमिका निभावतात पण ती चुकीची आहे. एक शेवटचा प्रश्न, गोपीचंद पडळकरांनी ज्येष्ठ नेते असलेले जयंत पाटील यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलंय, त्यांचा सर्व ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सध्या वाचाळवीरांची राजकीय वाचाळवीरांची काल त्यांनी जे काय वक्तव्य केलं तर आमच्या श्रेष्ठीने त्यांना बोलून समज दिली आणि मला असं वाटतं की त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आज तसं आलंय की यानंतर मी बोलताना काळजी घेईल म्हणून. पण अशा वक्तव्य कोणाही, केवळ पडळकरच नाही, कोणी कोणाच्याबद्दल वक्तव्य करू नये. तुम्ही पाहिलं असेल याच्या माध्यमातून मोदीजीबद्दल काय अशा प्रकारचे वक्तव्य झाले नाही, पण जयंत पाटील आणि त्यांचे वडील म्हणजे त्यांच्या वडिलाच्या हाताखाली आम्ही काम केलं, राजाराम बापूच्या हाताखाली. जनता पार्टीमध्ये ते असताना मी जनता पार्टीमध्ये होतो. ती फॅमिली मला माहिती आहे, अत्यंत सज्जन, अत्यंत सोज्वळ आणि अशा प्रकाराला ते कधी त्यांनी कोणाच्यावर आरोप प्रत्यारोप केले नाही. तो जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्यांना समज दिली आणि त्यांनी सुद्धा सांगितले मी आता काळजी घेईल.